प्रत्येकाच्या घरी बनवली जाणारी ही भेंडीची भाजी, प्रत्येकाची बनवण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी भेंडी म्हटलं की लहानांना तर ते आवडतेच. टिफिन म्हटलं की झटपट होणारी ही भेंडीची भाजी आज टिफिनसाठी बनवत नाही बरं का. सुट्ट्या चालू आहेत, गावाकडे आलेली आणि हे शेतातले भेंडे त्या स्वच्छ धुवून घेतलेत, बारीक कट करून घेतलेत. तेलामध्ये थोडीशी भेंडी भाजून घ्यायची म्हणजे चिकट होत नाही. आणि मी माझ्या पद्धतीने बनवते मैत्रिणींनो. गॅसवरती कढई ठेवली आणि 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे बरं का, कारण भेंडी जास्त होती म्हणून तेल जास्त घातलेलं आहे. तेल हलकंसं गरम होऊ देते आणि नंतर भेंडी भाजून घेते. भेंडी भाजली की त्याचा चिकटपणा जो आहे तो कमी होतो आणि भाजी चवीला छान लागते, त्यामुळे भाजून घ्यायचं. आता जेवढी कढई होती त्यापेक्षा भेंडी थोडीशी त्यामध्ये जास्तच होती, परंतु अलटीपलटी करून छान असं परतून घेते. हे जे उलथनं आहे ना लोखंडी, ते खूप वर्षापूर्वीचं आहे. सासूबाई सुरुवातीला ज्या वापरायच्या ना ते आहेत आणि सासूबाईंना हेच उलथनं भाकरी वगैरे करताना जुन्या ज्या वस्तू आहेत त्या बऱ्या पडतात आणि त्यांना त्याची सवय झालेली आहे. मला थोडंसं अवघडल्यासारखं होत होतं, परंतु प्रत्येकाला आपापल्या वस्तूची जी सवय झालेली असताना तसं थोडंसं अलटीपलटी करून भेंडी छान अशी परतून घेतली. चवीनुसार मीठ घातलं, हळद घातली आणि पुन्हा छान अशी परतून घ्यायचे. त्यामध्ये आता लाल तिखट वापरते, मिरची वापरली तरी चालेल, परंतु इथे मी लाल तिखट वापरून ही जी भेंडीची भाजी आहे ती बनवणार आहे. झटपट होते आणि कमी वेळात होणारी भाजी म्हटलं तर ही भेंडीची भाजी. सकाळचा डबा असो, कितीही घाईगडबड झाली तर अगदी 3 ते 4 मिनटामध्ये शिजणारी. थोडीशी वाफवून घेतली की पटकन शिजते. देशी भेंडी असली की खरडा घालून त्याची भाजी बनवतात, म्हणजे भेंडीची भाजी थोडीशी रसदार भाजी बनवतात. खूप छान अशी आमटी त्याची लागते आणि त्या देशी भेंडीची बनवतात बघा, भाकरीबरोबर पण छान चवी लागते. परंतु आता ही देशी नव्हत्या, ह्या ज्या भेंड्या होत्या त्याचीच म्हटलं सुकी भाजी बनवूया. चपातीबरोबर कसं मुलं पण आवडीने खातात. छान परतून घेतली. आता झाकण ठेवून छान अशी वाफ देते. 3 ते 4 मिनटं वाफ दिली की भाजी छान अशी शिजली जाईल आणि सुरुवातीला भाजून घेतल्यामुळं कसं चिकट पण होत नाही आणि अगदी मोकळी अशी होते बघा. छान अशी वाफ बसली आणि भेंडी पण शिजली आहे बघा. चिकटपणा सगळा त्याचा जो आहे भाजून घेतल्यामुळे निघून जातो. थोडंसं परतून घेतली आणि जाडं भरडं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं तरीच छान अशी चवीला लागते. साध्या अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी. हा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींनो नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गावाकडचे व्हिडिओ अजून थोडेसे शिल्लक आहे, ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.